ऐसा नाम घोष ऐसे पताकांचे भार, ऐसा वैष्णव दिगंतर दावा कोठे, जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटताची. मंडळी, धर्मपंथ जातपात रंकराव कसलाही भेद न करता सर्वांना माणुसकीची शिकवण देणारा भक्तीचा सोहळा म्हणजेच वारी. आणि याच वारीचा सोहळा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून. नमस्कार, मी तनया. न्यूज अनकटच्या टॉप 10 बातमीपत्रात आपले स्वागत. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. आषाढी यात्रेत पंढरपूर शहर व परिसरात तब्बल 10 दिवस मांस विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. आषाढी यात्रेच्या आधी 7 दिवस आणि नंतर 3 दिवस पंढरपूर शहर व पालखी मार्गावर मांस विक्रीला बंदी घालण्याचा मोठा निर्णय पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतलाय. यापूर्वी यात्रा कालावधीत फक्त 3 दिवस मांस विक्री बंदीचा निर्णय घेतला जात होता. मात्र यावर्षी तब्बल 10 दिवस मांस विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. आपण मी मुख्यमंत्री होण्याची वाट पाहू नका, कारण देवेंद्र फडणवीस सक्षम आहेत. त्यामुळे देवाभाऊ पुढचे 100 वर्ष मुख्यमंत्री व्हावेत अशी प्रार्थना करा, असा सल्ला भाजप नेते व मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी यावेळी कोळी बांधवांना दिलाय. वेसावा खाडीजवळ स्थानिक मच्छीमारांची भेट घेऊन राणेंनी चर्चा केली आहे. त्र्यंबकेश्वर नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा 2027च्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली असून या सिंहस्थ कुंभमेळा 2027 साठी रस्ते विकास प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. शेतकऱ्यांनी कर्ज भरायलाच हवे असे ते म्हणाले. तर कर्जमाफीचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे, त्यांचा विचार लवकरच कार्यान्वित होईल असे विधान कोपरगाव येथे प्रसार माध्यमांशी बोलताना कोकाटे यांनी राज्यातील कृषी आणि राजकीय घडामोडींवर भाष्य करताना केलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल नागपूर येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 480 स्वप्न निकेतन सदनिकांचे हस्तांतरण व विविध विकास कामांचे लोकार्पण पार पडले. या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की 2023 मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह स्वप्न निकेतन प्रकल्पाचं भूमिपूजन केलं होतं. अवघ्या 2 वर्षात गौरव अग्रवाल आणि त्यांच्या टीमनं उच्च दर्जाच्या इमारतींची उभारणी केली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत केवळ 9 लाखांना परवडणाऱ्या दरात घरे प्राप्त झाली आहेत. पालख्यामुळे रस्ता जाम होतो. हिंदूंचे सण साजरे केले जातात, त्यावेळी मुस्लिम समाज विरोध करत नाही. मात्र मुस्लिमांनी 10 मिनिटे रस्त्यावर नमाज पठण केलं तर आमच्यावर कारवाया होतात, असे वक्तव्य आमदार अबू आझमी यांनी केलंय. संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणाहून वारकऱ्यांच्या पालख्यांनी पंढरपूरकडे प्रस्थान केलं असताना त्यांनी हे वक्तव्य केलंय. भारत इराण दरम्यान 45 मिनिटांची महत्त्वपूर्ण चर्चा झाली असून अमेरिकेच्या इराणी अणुप्रकल्पांवरील हल्ल्यानंतर इराणचे राष्ट्रपती पेजेस्कियान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करून असलेल्या परिस्थितीबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. राज्य परिवहन महामार्ग महामंडळाची आर्थिक सद्यस्थिती दर्शवणारी श्वेतपत्रिका आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक प्रसिद्ध करणार आहेत. दिवसाला 1 ते 2 कोटी रुपये तोट्यात चालणाऱ्या एसटीचे एकूण महसुली उत्पन्न, खर्च, कर्ज आणि देयके किती आहेत ते या श्वेतपत्रिकेद्वारे स्पष्ट होणार आहे. एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन म्हणजेच EPFOनं एप्रिल महिन्यात 19.14 लाख सदस्य जोडले. केंद्रीय श्रम मंत्रालयानं एप्रिल महिन्याचा पेरोल डेटा जाहीर केलाय. त्यानुसार मार्च 2025च्या तुलनेत एप्रिल महिन्यात 31.31% वाढ झाली आहे, तर एप्रिल 2024च्या तुलनेत 1.17% वाढ झाली आहे. 16 वर्षीय माया राजेश्वरननं जर्मनीतील ग्लॅडबेक येथे ITF J200 स्पर्धेचं विजेतेपद पटकावले. तिनं स्वित्झर्लंडच्या नोएलिया मांटाचा 6-2, 6-4 ने पराभव करून भारताला विजय मिळवून दिलाय. आणि या बातमीसह वेळ झाली आहे टॉप 10 बातमीपत्रात. इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.